एका दादांचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. दादा म्हणतात, स्वामी भक्तांनो, मी गेल्या 4 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींची सेवा म्हणजे काय? फार काही मी करत नाही. फक्त सकाळच्या भूपाळी आरतीला मी स्वामींच्या मठामध्ये नित्यनेमाने जातो. मी कधीही खंड पडू देत नाही. एक दिवस जरी मी गेलो नाही तर मला करमत नाही. कुठल्या तरी एका आरतीला मी जातो म्हणजे जातोच. त्या दिवशी असंच काही माझ्या बाबतीत घडलं. मी मठामध्ये लवकर गेलो कारण मला मठामध्ये स्वच्छता करायला फार आवडते. तिथे गेल्यानंतर स्वामींची जी काही पूजा असते ती फडची पुसायला ही मला खूप आवडतं. त्यामुळे मी त्या दिवशी सकाळी लवकर मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर काय आश्चर्य, आज जे मठामध्ये रोज येतात ते कुणीही आले नव्हतं. मी एकटाच तिथे होतो. मग मी पूजे करायला सुरुवात केली. स्वामींचा फोटो वगैरे पुसला. त्यानंतर फडची वगैरे पुसायला मी सुरुवात केली. त्यानंतर अचानक काय झालं की मला स्वामी माझे पाठीमागून कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं. म्हणून मी पाठी वळून बघितलं तर एक व्यक्ती माझ्या पाठीमागे उभी होती. पाठीमागे उभे असल्यावर मला वाटलं की हा काय इथे स्तब्ध उभा राहिला आहे. महाराजांचं दर्शन जायचं कारण ती व्यक्तीला मी याआधी कधीच बघितलेलं नव्हतं. त्यामुळे बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि आपण स्वतःहून कुणाला काही काम सांगू शकत नाही. म्हणून मी त्याला काही काम सांगितलं नाही. तो तिथेच उभा राहिला. मग नंतर तो खाली बाहेर औदुंबरास तिकडे गेला. नंतर मग मी त्याला शोधू लागलो तर मला तो कुठे दिसेना. नंतर मग मी त्याला जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा मी फोटोकडे बघितलं तर महाराज मला फोटोमध्ये दिसत नव्हते. फोटो पूर्णपणे प्लेन झालेला होता. त्यावेळेस मला म्हणजे काय करावं ते काहीच कळेना. मी खूप हडबडलो कारण तिथे कोणीही नव्हतं. मी खूप घाबरून गेलो आणि नंतर पुन्हा महाराज दिसू लागले. त्यावेळेस मला कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज इथे आले होते. फोटोतून बाहेर आले आणि मला ते कळालं देखील नाही. प्रत्यक्षात ते स्वामी महाराज होते. मी किती वेडा आहे, त्यांचं मी दर्शन घेतलं नाही. पण स्वामी महाराज अशी लीला करतात ना की त्यावेळेस आपल्याला खरंच कळत नाही की हे महाराज आहे की कोणी व्यक्ती आहेत, कारण ते व्यक्तीच्या स्वरूपामध्ये येत असतात. असा मला हा स्वामींनी खूप मोठा दिव्य अनुभव दिला. माझ्या जन्माचे सार्थक झाले. श्री स्वामी.